हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू सी द पेपर 1 Applied and Industrial Electronics, which is code is EA. Now in this subject we will see chapter 5 Modern Electronic Machine. In this chapter we will see the scanner, iCard making, emergency light and fax machine. From this chapter, copier or Xerox and lamination machines are removed from this year from बोर्ड एक्झामिनेशन्स. म्हणजे बोर्ड एक्झामिनेशनमध्ये ह्या वर्षी कॉपियर किंवा झेरॉक्स मशीन आणि लॅमिनेशन मशीनवर प्रश्न विचारला जाणार नाही. तर हे दोन टॉपिक सोडून आपण पाहूया मॉडर्न इलेक्ट्रॉनिक मशीन्स. तर फर्स्ट ऑफ ऑल सी द इंट्रोडक्शन. ओके, अ मशीन इज ए टूल containing one or more parts that uses emergency to perform an intended action. Electronic machine is powered by electrical means. A photocopier is a machine that makes paper copies of documents and other visual image quickly. Scanner is a machine that optically scans images, printed text, handwritten and convert it to digital image. Lamination machine covers a document with a protective layer on both sides, usually plastic film, and increases strength and durability. ID is an document which contains persons' whole data. Emergency light is used for lighting the room when supply is failure. Fax is the telephonic transmission of scanned printed material, normally to a telephone line connected to printer. All these machines are needed for day-to-day work of college student. We will study all these machines in detail in this chapter. तर विद्यार्थी मित्रांनो, की मशीन एक प्रकारे साधन असून त्यात एक किंवा अनेक भाग असतात जे ऊर्जेचा वापर करून कार्य करतात. इलेक्ट्रॉनिक्स मशीन विद्युत पुरवठ्यावर कार्य करते, हे तुम्हाला माहीत आहे. फोटोकॉपियर मशीन ही पेपरवरील लिखित माहिती किंवा फोटोचे एक किंवा अनेक कॉपी काही क्षणात तयार करतो. स्कॅनर ही अशी मशीन आहे जे पेपरवरील लिखित म्हणजे राईट इन्फॉर्मेशन किंवा फोटोचे स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात त्याची इमेज तयार करतो किंवा प्रतिमा तयार करतो. लॅमिनेशन मशीन हे आपल्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटला दोन्ही बाजूला जाड प्लास्टिक कवर लावून त्याची क्षमता व आयुष्य वाढवितो. आयकार्ड हा एक लहान ओळख कार्ड असून त्यावर मानवाची पूर्ण माहिती फोटोसह असते. रूममध्ये अचानक अंधार झाल्यावर त्याला प्रकाशित करण्यासाठी इमर्जन्सी लाईटचा वापर करतात. तसेच फॅक्स ही टेलिफोनची अशी पद्धत आहे ज्याद्वारे लिखित डॉक्युमेंट किंवा फोटो स्कॅन करून टेलिफोन लाईनवरती लांब अंतरापर्यंत पाठविता येते. तसेच दुसऱ्या टोकाला परत मूळ कॉपी मुद्रित
स्वरूपात मिळते. कॉलेज परिसरामध्ये दररोज या सर्व अतिआवश्यक आहेत. या मशीन सर्व अति आवश्यक आहेत. तर चला या प्रकरणात पाहूया काही मशीन्स. जसं की आधी सांगितल्याप्रमाणे की झेरॉक्स मशीन किंवा कॉपियर आणि लॅमिनेशन मशीन यावर्षी परीक्षेतून वगळले आहे. त्यांना सोडून इतर आपण मशीन पाहूया. तर चला पाहूया की स्कॅनर. व्हॉट इज स्कॅनर? तर स्कॅनर काय आहे? स्कॅनर म्हणजे स्कॅनर इज ए डिव्हाइस विच दॅट कॅप्चर द इमेजेस फ्रॉम photographic prints, posters, magazine pages and similar source for computer editing and display. High resolution scanners are used for capturing images for computer display. Flatbed scanner is used in offices where document is placed on glass window for scanning. Handheld scanner are used in malls and big shops to prepare the bills of the articles you have purchased. Modern scanner uses CCD means charge coupled device or CIS means contact image sensor as an image sensor, whereas a drum scanner uses photo multiplier tube as a image sensor. Sometimes digital camera is used for a true scanner subject to degrees of distortion, reflection, shadow, low contrast and blur due to camera स्केच. तर आपण स्कॅनर हे असे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे किंवा साधन आहे जो फोटोग्राफी, प्रिंट, पोस्टर, मॅगझिन किंवा पान आदीची प्रतिमा तो काय करतो? कैद करतो व कम्प्युटरच्या संपादन व दर्शकासाठी पुरवठा म्हणून कार्य करतो. जास्त रिझॉल्युशन असलेल्या प्रिंटरसाठी जास्त पृथक्करणाचे किंवा रिझॉल्युशनचे स्कॅनर वापरतात. तर कम्प्युटरच्या मॉनिटरसाठी इमेज म्हणजे प्रतिमा कैद करण्यासाठी कमी रिझॉल्युशनचा स्कॅनर वापरतात. फ्लॅटबेड स्कॅनर हा ऑफिसमध्ये वापरतात, ज्यामध्ये डॉक्युमेंट हा त्याच्या काचेवरच्या बाजूला ठेवतात. हँडहेल्ड स्कॅनरचा वापर मॉल व मोठ्या शॉपमध्ये खरेदी वस्तूचे बिल तयार करण्यासाठी वापरतात. मॉडर्न स्कॅनर हे CCD किंवा CIS या इमेज सेन्सरचा वापर करतात. ड्रम स्कॅनरमध्ये फोटो मल्टिप्लायर ट्यूबचा वापर करतात. काही डिजिटल कॅमेरामध्ये स्कॅनरचा वापर करतात. यामुळे कॅमेरा हालताना फोटो थोडी वाकडी होते. तसेच कमी प्रखरतेमुळे फोटोमध्ये निर्माण होणारी सावली किंवा छाया ह्या दोन्ही अडथळे स्कॅनरमुळे कमी प्रमाणात करता येते. तर आता पुढे पाहूया टाईप्स ऑफ स्कॅनर्स. तर पहिला आहे फ्लॅट बेड स्कॅनर, सेकंड आहे ड्रम स्कॅनर, थर्ड आहे हँड हेल्डेड स्कॅनर अँड फोर्थ आहे सीट फेड स्कॅनर. तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्लॅट बेड स्कॅनर असतो. तर फ्लॅट बेड स्कॅनर इज कॉमनली यूज स्कॅनिंग मशीन nowadays. They are called desktop scanner. It has a glass window that is the surface where the object to be scanned is placed. The working of
फ्लॅट बेड स्कॅनर इज एज फॉलो. पुढील प्रमाणे त्याची वर्किंग आहे. फर्स्ट इज प्लेस द डॉक्युमेंट टू बी स्कॅन फेसिंग डाऊन केअरफुली ऑन द ग्लास बेड. सेकंड, close the cover of the scanner and press the button of scan. Now third, with the glass bed, the scanner has source of light which is LED or LED or fluorescent. Light is regulated by voltage regulator. This light spreads evenly across the document. The document is focused by light source which is encoding of document. Scanner has lens, mirror and CCD array which is fixed on the top of scan head. This mechanism roll the and move over entire document. For moving scan head take help ऑफ बेल्ट. तर पहिला आहे फ्लॅट बेड स्कॅनर. तर फ्लॅट बेड स्कॅनर आजकाल स्कॅनर मशीनमध्ये फ्लॅट बेड स्कॅनर वापरतात. याला डेस्कटॉप स्कॅनर असे म्हणतात. याला काचेच्या काय असते दार असते म्हणजे एक विंडो असते. जी वस्तू स्कॅन करायची आहे ती या काचेवर ठेवून त्याची स्कॅनिंग करतात. फ्लॅट बेड स्कॅनरची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे. तर पहिली जी पद्धत आहे की स्कॅनरच्या काचेच्या बेडवरती डॉक्युमेंट उलटी ठेवतात. म्हणजे काचेची जी बेड आहे किंवा प्लेट आहे त्याच्यावर डॉक्युमेंट जे आहे हे उलटे ठेवायचे. नंबर 2, काचेच्या वरचा कवर बंद करून स्कॅन बटन प्रेस करा. तिसरा आहे काचेच्या बेडखाली LED किंवा फ्लोरोसेंट पुरवठा असते. हा प्रकाश किंवा लाईट व्होल्टेज रेग्युलेटरने स्थिर ठेवतात. यामुळे पूर्ण डॉक्युमेंटवरती प्रकाश पडतो किंवा लाईट पडतो. पुढचा आहे प्रकाश पुरवठा हा डॉक्युमेंटवरती फोकस करतात. ही डॉक्युमेंटची एन्कोडिंग क्रिया असते. स्कॅनरमध्ये भिंग आरसा हा CCDचा रचनात्मक भाग असते. सर्व घटक स्कॅन हेडच्या वरच्या बाजूला बसवितात. ही मेकॅनिझम पूर्ण डॉक्युमेंटच्या खाली फिरते. फिरवण्यासाठी स्कॅनर हेडला एक बेल्ट जोडतात. पुढची जी प्रोसेस आहे स्कॅन हेड बारला जोडलेले असतात. ते स्टॅबिलायझरप्रमाणे कार्य करतो. यामुळे पूर्ण क्रिया व्यवस्थित होते. म्हणजे स्कॅन हेड इज फिक्स्ड टू ए बार दॅट ॲक्ट्स एज ए स्टॅबिलायझर सो दॅट एंटायर प्रोसेस टेक प्लेस स्मूथली विदाउट एनी डेविएशन. 6 आहे एन अँगल मिरर रिफ्लेक्ट द इमेज ऑफ डॉक्युमेंट ऑन अनदर mirror. The reflected image on second mirror is again reflected on the lens, which finally falls on CCD array through a filter. CCD array produce electrical signal of scanned documents. Next आणि शेवटचा आहे when electrical signal is fed to computer, it decodes it and scanned document can be seen ऑन कम्प्युटर स्क्रीन. तर 6 आहे की डॉक्युमेंटची जी प्रतिमा आहे कोनात्मक आरसाने परावर्तित दुसऱ्या आरशावर पडते किंवा होते. डॉक्युमेंटची प्रतिमा यावरून भिंगावरती परत परावर्तित होते व शेवटी CCDच्या रचनात्मक भागावर फिल्टर मार्फत पडते. CCDमुळे या प्रकाश प्रतिमेची रूपांतर इलेक्ट्रिकल किंवा विद्युत प्रतिमेत होते. पुढचा आहे जर हा विद्युत सिग्नल कम्प्युटरला जोडल्यास तर रेकॉर्डिंग क्रिया घडते.
व स्कॅन डॉक्युमेंट कम्प्युटरवर दिसते. तर याप्रमाणे हे आपलं फ्लॅट बेड स्कॅनर असते. त्याच्यानंतर आहे पुढचा स्कॅनर, तो आहे ड्रम स्कॅनर. तर ड्रम स्कॅनरची आकृती बाजूला तुम्हाला दिलेली आहे. तर इट कन्सिस्ट ऑफ ड्रम टाइप सिलेंडर ऑन द टॉप ऑफ which the document to be scanned is mounted. The cylinder rotates at a very high speed and thus object placed on it will deliver the image copy with a high precision. The reflected high light from the image is sensed by sensor in photomultiplier tube, which produces electrical image of scanned document. The size of image produced depends upon design of drums. This electrical image, when fed to computer, will decode it and seen on computer screen. This scanner is used in publishing field. तर हा जो ड्रम स्कॅनर आहे, तर सिलेंडर आकाराचा ड्रम असतो, ज्यावर डॉक्युमेंट जे स्कॅन करायचे असते ते ठेवतात. ड्रम गोलाकार दिशेत वेगाने फिरतो, तर डॉक्युमेंटची इमेज जास्त अचूकतेने तयार होते. इमेजपासून परावर्तित लाईट किंवा ट्रान्समिटेड लाईट सेन्सरने रिसीव होते किंवा ग्रहण होते व त्याची इलेक्ट्रिक प्रतिमा फोटो मल्टिप्लायर ट्यूबमध्ये तयार होते. प्रतिमेची किंवा इमेजची साईड ही ड्रमच्या डिझाईननुसार असते. जर हे विद्युत सिग्नल कम्प्युटरला जोडल्यास त्याचे डिकोडिंग होऊन स्क्रीनवरती प्रतिमा दिसते किंवा इमेज दिसते. प्रसिद्धीकरणमध्ये या स्कॅनरचा वापर होतो. प्रसिद्धीकरण म्हणजे पब्लिशिंग जो फील्ड आहे त्यामध्ये या स्कॅनरचा उपयोग होतो. पुढचा आहे हँड हेल्ड स्कॅनर. हँड हेल्ड स्कॅनर म्हणजे हातामध्ये जो पकडून वापरतात स्कॅनर. हा जनरली शॉपमध्ये किंवा कोऑपरेटिव्ह स्टोर्स जे असतात त्याच्यामध्ये वापरतात, मॉलमध्ये वापरतात. तर दीज स्कॅनर्स आर पोर्टेबल वर्जन ऑफ डेस्कटॉप. इट इज हार्ड shaped electronic device that digitally captures and store the images. The main part of this scanner is detector array, which is set of tiny light sensors formed into a line that takes up most of scanner's length. As it passes over a document, the scanner illuminated the page and the sensor pick up the image. Rollers on the scanner touch the document and measure the length of surface over which scanner passes, allowing the scanner to correctly scale the image. Electronic circuitry converts light from a sensor into color scale signal before turning the electrical signal into digital data. Hand level scanner has built in a software to organize the memory, capture image data from detector array and process the image into JPG format. Means हँड हेल्ड स्कॅनर हा डेस्कटॉपचा एक पोर्टेबल स्वरूप आहे. हा स्कॅनर बार आकाराचा असून तो डिजिटल फॉर्ममध्ये डॉक्युमेंटची प्रतिमा किंवा इमेज तयार करतो. या स्कॅनरचा मुख्य भाग हा
डिटेक्टर समूह असून जो असंख्य सूक्ष्म लाईट सेन्सरने रेषीय स्वरूपात तयार केलेले असते. जेव्हा हा स्कॅनर डॉक्युमेंटच्या पानावर येतो म्हणजे पेजवर पडतो तेव्हा तो पूर्ण पेज स्कॅन करतो व सेन्सर त्याची प्रतिमा ग्रहण करतो. स्कॅनरचा रोलर डॉक्युमेंटला स्पर्श करून व पृष्ठभागीय लांबी मोजतो. यातील इलेक्ट्रॉनिक सर्किट सेन्सर जवळची प्रकाश प्रतिमेची रूपांतर रंगीन पट्ट्यांमध्ये करून विद्युत किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल तयार करते. या स्कॅनरमध्ये सॉफ्टवेअर मेमरीची रचना असते. यामुळे डॉक्युमेंट स्कॅन झाल्यावर त्याची झीज होऊन प्रतिमा JPEG फॉर्मॅटमध्ये तयार होते. तर याप्रमाणे हे हँड हेल्ड स्कॅनर असते. पुढील आहे सीट फेड स्कॅनर. In this scanner, the documents is fed into horizontal and vertical spot provided in it. The prominent components of sheet fed scanner include sheet feeder, scanning module, and calibration sheet. While the sensor and source of light move across the glass pan in a flatbed scanner. In sheet-fed scanner, they are stationary. Here, the document moves through the scanner. These scanners cannot scan thick objects like a book. म्हणजे शीट-फीड स्कॅनर मध्ये डॉक्युमेंट हे आडव्या व उभ्या खाचेतून जाऊ देतात. या स्कॅनरचे मुख्य घटक हे सीट फीडर, स्कॅनिंग मॉडेल व मापक सीट असते. सेन्सर व प्रकाश पुरवठा फ्लॅटबेड स्कॅनरप्रमाणे खाचे खालून फिरते व त्याची इलेक्ट्रिकल प्रतिमा तयार होते. हा स्कॅनर पुस्तकाचे जाड कव्हर किंवा पेज स्कॅन करू शकत नाही. तर याप्रमाणे हा स्कॅनर असतो. आता पाहूया आपण ॲडव्हान्टेज ऑफ स्कॅनर. तर ॲडव्हान्टेज ऑफ स्कॅनरमध्ये पहिला ॲडव्हान्टेज आहे स्कॅनर्स प्रोव्हाइड हाय क्वालिटी इन टर्म्स ऑफ रिझॉल्युशन फॉर बोथ कलर अँड ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंट्स. म्हणजे रंगीन किंवा कलर व ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंट्ससाठी जास्त रिझॉल्युशन असलेली प्रतिमा तयार करतो. सेकंड आहे स्कॅनर क्रिएट्स डिजिटल कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स, फोटो अँड फाइल्स ऑन युअर कम्प्युटर दॅट इज यूज फॉर ईमेलिंग, स्टोरिंग अँड ऑल्सो प्रोड्यूस हार्ड कॉपीज थ्रू फॅक्स. म्हणजे स्कॅनर हा डॉक्युमेंट, फोटो व फाईलची डिजिटल कॉपी कम्प्युटरवर तयार करतो. ही कॉपी स्टोअर करण्यासाठी व ईमेलसाठी वापरतात किंवा याची फॅक्ससाठी हार्ड कॉपी तयार करतात. तिसरा आहे स्कॅनर्स आर इझी टू यूज. म्हणजे स्कॅनरचा वापर करणे फार सोपे असते. आणि चौथा ॲडव्हान्टेज आहे स्कॅनर्स आर हाय रिलायबल म्हणजे विश्वसनीय. म्हणजे स्कॅनर हे जास्त विश्वसनीय असते. सो दीज आर द ॲडव्हान्टेज. नाव सम डिसएडव्हान्टेज ऑफ स्कॅनर्स आर फॉलोज. नंबर 1, स्कॅनर आउटपुट क्वालिटी कॅन व्हॅरी. म्हणजे स्कॅनरचा आउटपुट दर्जा बदलते. सेकंड आहे मेंटेनन्स ऑफ स्कॅनर इज एक्सपेन्सिव्ह. म्हणजे स्कॅनरचे मेंटेनन्स अधिक खर्चिली असते. थर्ड आहे स्कॅनर्स आर रिलेटिव्हली स्लो इन ऑपरेशन. म्हणजे स्कॅनरचे कार्य हे हळूहळू होते म्हणजे हळू असते.
आता त्याच्यानंतर पाहूया ॲप्लिकेशन ऑफ स्कॅनर. उपयोग, स्कॅनरचे काय उपयोग आहे? तर फ्लॅट बेड स्कॅनर इज यूज इन स्कॅनिंग डॉक्युमेंट्स, फोटोज और बुक कवर. तर फ्लॅट बेड स्कॅनरचा वापर हा पुस्तकाचे कवर, फोटो व डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी उपयोगी येते. सेकंड आहे हँडहेल्ड स्कॅनर आर यूज एज ए 3D स्कॅनिंग ऑफ मटेरियल और इन ए बिग मॉल्स फॉर प्रिपेरिंग बिल्स. म्हणजे हँड हेल्ड स्कॅनर हे 3D स्कॅनर म्हणून मोठे हॉलमध्ये किंवा मॉल्समध्ये बिल प्रिपेअर करण्यासाठी वापरतात. तिसरा आहे स्कॅनर्स आर यूज इन बायोमेडिकल रिसर्च लाईक CT स्कॅन अँड MRI स्कॅन. तर या स्कॅनरचा उपयोग CT स्कॅन व MRI स्कॅन करण्यासाठी मेडिकल फील्डमध्ये करतात. पुढचं आहे की स्कॅनर इज यूज इन ATM मशीन ऑल्सो. हो ठेवा. स्कॅनर इज यूज इन ATM मशीन टू स्कॅन युअर नेम अँड अकाउंट नंबर फ्रॉम ATM कार्ड विच इज स्टोर्ड इन मॅग्नेटिक मटेरियल फॉर्म. म्हणजे स्कॅनरचा यूज ATM मशीनमध्ये कार्डला स्कॅन करण्यासाठी होतो. स्कॅनरचा वापर ATM मशीनमध्ये होतो. म्हणजे कशासाठी? तर ATM कार्ड स्कॅन करण्यासाठी. तर याप्रमाणे आपण या ठिकाणी स्कॅनर आणि त्यांचे प्रकार बघितलेले आहेत. तर या ठिकाणी आज थांबूया. पुढच्या याच्यामध्ये आपण आय कार्ड मेकिंग मशीन घेऊ. म्हणजे आय कार्ड तयार करण्याची मशीन कशी असते. तर थँक्यू, बाय.